राम राम मित्रांनो. आता आज आपण फिरायला जायचं होतं, तर आपण आता विचार केला की चला आपण आज जायचं आहे बैरमच्या जत्रेत. त्याच्या आधी आपल्याला गुणवंत महाराज मंदिर लाखनवाडीला पण जायचं आहे. आता आपण गाडी पोहोचल्यानंतर आपण निघालो मित्राच्या घरी. आता आपण आणि आपला मित्र आम्ही दोघंच बस. त्यानंतर आपल्याला कोणच नाही पाहिजे. मित्राच्या घराजवळ पोचलो आणि त्याला आवाज दिला. त्यानंतर आपला मित्र येऊ राहिला आरामशीर मस्त. आणि तटून आम्ही निघणार आहोत अकोला आणि त्यानंतर आम्ही परतवाडाकडे जाणार आहोत. त्यानंतर घराजवळून निघलो आम्ही. थोडंफार थंडी होती तर चला आम्ही स्वेटरवर गेले. मी स्वेटर घेतलं, मित्र म्हणे मी नाही घेत आहे. त्यानं तोंड वगैरे मफलरनं बांधलं आणि मी आणि मित्र मस्त बांधलेलं आहे तोंड वगैरे आणि निघलो. आणि आता पेट्रोल वगैरे टँक फुल केली आम्ही एकदम झक्कासमध्ये आणि निघलो अकोल्याच्या इथं. म्हटलं चला आता अकोल्यात एंटर केलं म्हणजे आपण एरियात म्हणजे पलान लोकांच्या एरियात पोचलो ना. पलान लोक म्हणजे तुम्हाला माहीत आहे भाऊ, बोलायचं कमी आणि हाणायचं जास्त काम आहे. कोणी काही शिल्लक बोलला धक्का इतकी लागले तर एक कानपट्टीत हारायचं, त्यानंतर बोलायचं काही. इथं आता बुर्ज खलिफा तुम्ही सगळ्यांना पाहिलेलंच आहे. आता हे आमच्या अकोलाचं आहे बुर्ज खलिफा. इथं सगळे एकदम येतात मस्त माहोलमध्ये, एकदम व्हिडिओ वगैरे शूट करतात, फोटोज वगैरे करतात, रातोरात व्हायरल होतात आणि एकदम इंस्टा स्टार बनून जातात. हे आमच्या अकोल्याचा बुर्ज खलिफा आहे. इथं याचं सगळ्यांनी आणि मस्त व्हिडिओ वगैरे फोटो काढायचं. त्यानंतर आम्ही निघालोय. मुरण्याची नदी आहे, पूल आहे, तर खाली वाळू माफियाचा राज चालते दिन दहाडे एकदम. इथून पुढे आता आम्ही जाणार आहे पहिले तर दर्यापूरला. दर्यापूर जास्त दूर नाही तरी पण थोडं 50-1 किलोमीटर अकोल्याहून पडते. आता थोडंफार गेल्यानंतर आम्ही दर्यापूरला पोहोचलो. आता तरी एकदम चांगल्या प्रकारची थोडं अंदर गेल्यावर दर्यापूरच्या राईट साईडलाच एक हॉटेल आहे. तरी एकदम कडक कॉफी भेटते. मित्रांनो तुम्ही कधी आले तर ट्राय करून बघा, चांगली प्रकारची कॉफी भेटणार. आम्ही कॉफी वगैरे घेतली आणि तिथून आता पुढे निघालो आम्ही. तडून थोडंफार आता आम्हाला जायचं होतं थोडं म्हणजे तरी पण आम्हाला खूप दूर होतं. म्हटलं आता चला आरामशीर आमची गोष्ट वगैरे चालू होती. आता पुढे पुढे चालत जातो. चांगल्या प्रकारे इकडे एकदम केळी पेरलेली होती, संत्र्याचे बगीचे भेटले, कुठं हरभरा काही एकदम माहोल काम होतं इकडे. आता आम्ही पोचलो परतवाड्याच्या जवळ. आता तटून आम्हाला जायचं होतं लाखनवाडी. आता इथून आम्ही लाखनवाडीचा रस्ता बघितला आणि त्यानंतर मी आणि माझे मित्र लाखनवाडीकडे वळालो. तर आम्ही पहिल्यांदा जात होतो म्हणजे आम्हाला काही जास्त रस्ते माहीत नव्हता. आम्ही तरी बघितलं मॅपच्या द्वारे आणि पुढे जात गेलो. मग तटून काय आम्ही थोडंफार पुढे गेलो आणि माहीत पडलं की हा रस्ता तर एकदम गावाकडून जायचा रस्ता आहे, कच्चा रस्ता होता. तरी पण म्हटलं चला आता आपण इतक्या दूर निघालो. हे त्यानंतर आम्हाला भेटली एकदम लग्न चालू होतं. आणि आता म्हटलं चला आता इथं बुलाय झालं. आता नवऱ्याला हात दिला आणि आम्ही म्हणजे खराब होते तरी म्हटलं चला आता लाखनवाडीला आम्ही पोचलो. हे आता गुणवंत बाबाचे मंदिर थोडंच दूर गेले. मंदिर भेटलं आम्हाला. मंदिर पाहून एकदम मन प्रसन्न झालं. म्हटलं चला यार आता पहिल्यांदाच आलो आपण आणि गर्दी वगैरे थोडीफार होती, काहून की इथं बैरमची जत्रा पुढेच भरते. थोडी 15-1 किलोमीटरतून आहे. तर म्हटलं चला पहिले दर्शन घेतलं, गाडी पार्किंगला लावली आम्ही आणि त्यानंतर मंदिरात गेलो. मंदिरात गेल्यानंतर इथं हातपाय धुतले आणि थोडंफार इथं पाहिलं, हे दर्शन केले. इथे वळद झाडाचे आणि त्रिशूल होतं, हे हवन होतं. इथं नारियल वगैरे आम्ही हवनात डायरेक्ट टाकून दिलं. त्यानंतर लाईन पाहिली, थोडी गर्दी होती पण म्हटलं चला जाऊ द्या. दर्शन वगैरे केले, एकदम चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झाले. लाईन बघा किती होती मित्र, गेटाच्या बाहेरपर्यंत लाईन होती. एकदम चांगल्या प्रकारचं इथं दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही शांततेने बसलो मंदिरात. थोडं परिसर वगैरे पाहिलं, काहून की आम्ही पहिल्यांदाच आलेलो होतो. आम्हाला काही जास्त माहीत नव्हतं इथलं काय आहे, कसं प्रकारचं आहे. पाहिलं आणि म्हणलं शांत झालं की म्हटलं चला यार खूप छान मंदिर आहे. गुणवंत बाबाचे पण दर्शन चांगल्या प्रकारे झाले आमचे. आणि आता आम्ही मग तठून म्हटलं चला जायचं. तर आता निघतच होत होता, भाऊ आला आणि भाऊ धक्का दिला. म्हटलं ए धक्का नका देऊ. मग स्टाईलमध्ये एकदम गमचाट टाकला आणि म्हटलं आता धक्का दे, तुला पाडतोच म्हटलं आता डबल आला की इकडे. मग बाहेर थोडं परिसरात थांबलो. त्यानंतर आता आपल्याला जायचं होतं बैरमच्या जत्रेत. भाऊ म्हटलं आता इकडे तर थांबणार तर जास्त उशीर होऊन जाणार. म्हटलं ब्लॉग वगैरे काढणं पण झालं, पूर्ण पाहिलं पण चांगल्या प्रकारे. तर म्हटलं आता चला आता इथुले दर्शन झाले, आता आपण बैरमच्या जत्रेत
जायचं आहे तर म्हटलं मग बाहेर गेलो आणि आम्ही आपली बाईक काढली आणि मी आणि माझा मित्र मस्त एकदम स्टाईलमध्ये गॉगल वगैरे लावले आणि बहिरमच्या जत्रेकडे निघालो. मित्रांनो, पुढचा भाग